महाराष्ट्रात 2022 मध्ये सत्तांतर झालं। शिवसेनेतल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं सरकार जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। त्यावेळी एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटी दौरा चर्चेचा विषय ठरला होता। या सत्तांतराच्या काळात गुवाहाटीत नेमकं काय झालं याचं रहस्य आता संजय राऊत यांनी उलगडलं। सामनाच्या रोखठोकमध्ये शंखनाद ते रेड्याची शिंग या मथळाखाली लेख प्रकाशित करण्यात आला। सत्तांतराच्या काळात काय घडलं याची गुवाहाटीच्या पुजाऱ्यांनी दिलेली माहिती राऊतांनी या लेखातून सार्वजनिक केली। राऊतांनी या लेखात काय म्हटलंय पाहूयात आपण। शिंदे आणि त्यांच्याबरोबर शिवसेनेतून फुटलेल्यांच्या कर्मभूमीत म्हणजे गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात 15 दिवसांपूर्वी होतं। राज्याच्या मागच्या सत्तांतराच्या वेळी हे मंदिर आणि रेडाबळी प्रसिद्ध पावले। त्याची आठवण गाभाऱ्यातल्या पंडा म्हणजेच पुजाऱ्यांनी माझ्याकडे काढली। आम्ही तुम्हाला ओळखतो, आप महाराष्ट्र के पॉलिटिशियन हे असं ते मला म्हणाले। 3.5 वर्षांपूर्वी या गाभाऱ्यात आणि मंदिर परिसरात काय घडलं हे पंडांनी स्वतः सांगायला सुरुवात केली। शिवसेना के लोगों ने यहां आकर बहुत विधि पूजा किया, पंडा लोगों को भारी दक्षिणा भी दिया। यावेळी संजय राऊतांनी कितने लोग थे असं विचारलं तर पुजाऱ्यांनी उत्तर देताना सांगितलं की एक साथ 50-60 लोग थे। कौन सा पूजा किया अशी विचारणा सुद्धा संजय राऊतांनी केली तर पुजारी म्हणाले यहां जो होता है सब पूजा किया, बलि भी चढ़ाया। कौन सा बलि दिया असं संजय राऊतांनी विचारलं तर त्यावर पुजारी म्हणाले भैंसा को काटा, कुछ लोगों ने बदक को भी काटा। पंडा म्हणाला बहुतेक सगळ्यांनीच रेड्याचे आणि इतर प्राण्यांचे बळी चढवले। त्यातल्या 18 जणांनी बळी दिलेल्या प्राण्यांची शिंग कापून सोबत नेली। या शिंगांना सिंदूर लावून ती मंतरली जातात। इप्सित स्थळी खोल पुरून मनोभावे त्याची पूजा केली जाते। त्यासाठी याच मंदिरातल्या पंडांना बोलावलं जातं। ही सर्व शिंग कुणी आणि कुठे पुरली हे रहस्यच आहे। शिंदेंच्या काळात ही शिंग वर्षा बंगल्याच्या मागच्या बाजूला पुरली असं मी लिहिलं तेव्हा खळबळ उडाली। फडणवीस वर्षावर पुरलेल्या शिंगांच्या भीतीपोटी राहायला जात नाहीत ही माहिती पक्की होती। फडणवीस वर्षावर गेले त्याआधी बांधकाम खात्याकडून मोकळ्या जमिनीचं स्कॅनिंग करून घेतलं होतं। या शोध मोहिमेमध्ये तिथे पुरलेली रेड्याची शिंग मिळाली का हा प्रश्न आहे। फडणवीस यांचं पूर्ण समाधान झालं का हा देखील प्रश्न असल्याचं संजय राऊत म्हणाले। दरम्यान यावर संजय राऊतांनी काय म्हटलं आणि त्यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनी काय उत्तरं दिलीत पाहूया। एका बाजूला मला धक्का बसला, या लिहिलंय मी, जे ज्यांच्या पूजा आहेत आणि ज्यांनी बळी दिलेले आहेत त्यांचा बळी देऊन त्या प्राण्याचं मुंडकं तिथे आणलं जातं आणि ते समोर ठेवून त्याची पूजा होती। बैल म्हैस, मी इथं आश्चर्यचकित झालो, मला शिंग दिसली। एका कोपऱ्यात असे बसले सगळे यजमान ते आणि पुजारी पंडा आणि एका रांगेमध्ये ते सगळे मुंडकी ज्यांची बळी दिले ते म्हटलं हे चित्र फार विचित्र। तुम्ही जेव्हा गुवाहाटी गेले होते तेव्हा या ठिकाणी प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात बळी दिले गेले, त्या सामनातून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। ते स्वतः होते का कापायला दिले? आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून रेड्याचे जे काही बळी वगैरे दिला असं त्यांचं म्हणणं आहे। जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवलीत, वेळ येऊ द्या कोणाच्या पोटात टाकायची ते आम्ही ठरवू। मग ते मान्य करतात का की त्यांनी केलेलं वक्तव्य योग्य आहे किंवा सत्य आहे? संजय राऊतांनी बळी दिला आहे। अहो मूर्ख आहे तो, त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का? त्यांनी बळी दिलाय, इतर सिंगापूरले तिथं जादूटोना केलाय, बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक।